नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिकल अँड नेटवर्क या सब्जेक्टमधील हा जवळपास 13वा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहे स्टेडी स्टेट अँड ट्रान्झिएंट ॲनालिसिस. तर मित्रांनो, आपण यात बघणार आहे स्टेडी स्टेट आणि ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. तर बघा मित्रांनो, स्टेडी स्टेट रिस्पॉन्स जो आहे तो तिन्ही एलिमेंटला राहतो. रेजिस्टर असो किंवा इंडक्टर असो किंवा कॅपॅसिटर असो, त्या तिन्हीलाही स्टेडी स्टेट रिस्पॉन्स राहतो. पण ट्रान्झिएंट रिस्पॉन्स ही कन्सेप्ट कशी आली बघा मित्रांनो. ट्रान्झिएंट रिस्पॉन्स जो एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस कोणते आहेत मित्रांनो, आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये एक रेजिस्टर असतो, एक इंडक्टर आणि कॅपॅसिटर, हे तीनच आहेत. हे तीन सोडून इलेक्ट्रिकलमध्ये कोणत्याही प्रकारचा एलिमेंट नाही आहे मित्रांनो. जे बाकी आहेत मग ते वेगळे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत. तर RLCमध्ये स्टेडी स्टेट रिस्पॉन्स तिन्हीलाही राहतो. आणि ट्रान्झिएंट रिस्पॉन्स कोणाला राहतो मित्रांनो, एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस कोणते आहेत, एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर. तर ट्रान्झिएंट रिस्पॉन्स हा इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटला राहतो मित्रांनो. रेजिस्टिव्ह सर्किटला ट्रान्झिएंट रिस्पॉन्स राहत नाही. तर काही वेळास ज्युनियर इंजिनियरच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येतो मित्रांनो, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स खालीलपैकी कोणत्या एलिमेंटमध्ये नसतो. तर रेजिस्टिव्ह एलिमेंटमध्ये ट्रान्झिएंट रिस्पॉन्स नसतो मित्रांनो. तर बघा आता हे स्टोरेज ट्रान्झिएंट रिस्पॉन्स कोणत्या याला राहतो म्हटलं मी, एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस. तर एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस दोन आहेत, एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर. तर पहिले आपण ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इंडक्टिव्ह सर्किटचा बघू. तर बघा इथं काय लिहिलं आहे, इंडक्टर स्टोअर द एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे आपण शिकलो आहे. त्यामुळे तो चेंज इन करंटला अपोज करतो. हे ऑलरेडी शिकलेलं आहे आपण, तेच पुढे आता कंटिन्यू करणार आहे मित्रांनो. आता बघा काय म्हटलं आहे, जर इंडक्टरमधून चेंजिंग करंट जात असेल तर तो वेगळा बिहेव करतो, आणि जर इंडक्टरमधून स्टेडी किंवा कॉन्स्टंट करंट जात असेल तर तो वेगळं बिहेव करतो. म्हणजे काय सांगितलं मित्रांनो, इंडक्टरचं बघत आहे, कॅपॅसिटरचं आपण नंतर बघणार आहे, सेम आहे कॅपॅसिटरचं पण. जर इंडक्टरमध्ये चेंजिंग करंट जात असेल तर तो कसा बिहेव करतो, वेगळ्या पद्धतीचा बिहेव करतो. आणि जर इंडक्टरमधून स्टेडी करंट चालला आहे तर तो वेगळ्या पद्धतीनं बिहेव करतो. म्हणून यातूनच दोन कन्सेप्ट आल्या, एक स्टेडी स्टेट कन्सेप्ट आली, एक ट्रान्झिएंट कंडिशन आली. आता या ज्यावेळी स्टेडी करंट जातो त्यावेळी ती स्टेट कोणती आहे, स्टेडी स्टेट. आणि ज्यावेळी त्यातून चेंजिंग करंट जातो किंवा करंट जो आहे तो चेंज होतो, di/dt फ्लो होतो, तेव्हा ती स्टेट कोणती आहे, इंडक्टरसाठी ट्रान्झिएंट स्टेट आहे. तर यातूनच हे दोन कन्सेप्ट आलेले आहेत मित्रांनो. तर मी यालाच खाली काय एक्सटेंड केलं आहे, स्टेडी स्टेटला खाली काय म्हणलं आहे, DC सप्लायच्या बाबतीत यालाच आपण इंडक्टरची स्टेडी स्टेट कंडिशन म्हणतो, किंवा या कंडिशनमध्ये जो रिस्पॉन्स येतो त्यालाच आपण DCचा स्टेडी स्टेट रिस्पॉन्स म्हणतो. DC सप्लायसाठी इंडक्टरचा स्टेडी स्टेट सप्लाय म्हणतो. आता मी इथं DC सप्लाय का लिहिलं मित्रांनो, आपल्याला जे एक्झाममध्ये विचारले जाणारे क्वेश्चन आहेत ते DC ट्रान्झिएंटवरच विचारतील मित्रांनो, AC ट्रान्झिएंटवर विचारणार नाहीत. कारण DC ट्रान्झिएंटच आहे सिलेबसला, AC ट्रान्झिएंट विचारणार नाहीत मित्रांनो. आपल्याला BEला किंवा डिप्लोमालाही जास्तीत जास्त DC ट्रान्झिएंटच शिकवलेलं गेलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण काय बघणार आहे, DC सप्लायमध्ये इंडक्टरसाठी ट्रान्झिएंट आणि सेम कॅपॅसिटिव्हसाठी सुद्धा सेम असेल ते पुढं सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, कंप्लीट रिस्पॉन्स काय असतो, एक ट्रान्झिएंट रिस्पॉन्स प्लस स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. कंप्लीट रिस्पॉन्स कोणता असतो, ट्रान्झिएंट आणि स्टेडी स्टेट. पहिला जो रिस्पॉन्स येतो तो ट्रान्झिएंट येतो आणि नंतर येतो तो स्टेडी स्टेट येतो. आणि हेच आपण मॅथमॅटिक्समध्ये पण काढत होतो, CF कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर, CF आणि PI पर्टिक्युलर इंटेग्रल. बघा तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये ज्यांची BE झालेली आहे, डिप्लोमा झालेला आहे, त्यांनी CF PI कन्सेप्ट ऐकली असेल मॅथमॅटिक्समध्ये, ते हेच काढत होतो आपण. एक ट्रान्झिएंट रिस्पॉन्स काढत होतो आणि स्टेडी स्टेट रिस्पॉन्स काढत होतो. तर बघा मित्रांनो, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स कशावर डिपेंड असतो याच्यावरही एक क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. बेसिक थिअरीवर, जास्तीत जास्त थिअरीवर क्वेश्चन विचारले जातात. पण तुम्हाला जर कन्सेप्ट चांगली माहीत असेल तर क्वेश्चन तुम्हाला पटकन सॉल्व्ह होतो, एक अगदी 10 सेकंदात सॉल्व्ह होतो मित्रांनो. तर बघा, त्यामुळेच लक्ष देऊन ऐका. ट्रान्झिएंट रिस्पॉन्स कशावर डिपेंड असतो मित्रांनो, सर्किट एलिमेंट्सवर. समजा आता आणि स्टेडी स्टेट रिस्पॉन्स कशावर असतो, सर्किट एलिमेंट आणि इनपुट. हा इनपुटवर का डिपेंड नाही बघा मित्रांनो, जर इनपुट 10 व्होल्ट दिलं तर आपण ट्रान्झिएंट रिस्पॉन्स वेगळा असेल, आणि इनपुट 20 व्होल्ट दिलं म्हणून वेगळा असेल असं नाही. समजा रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे समोर, तर ट्रान्झिएंट रिस्पॉन्स येईल का सर्किटमध्ये, येणारच नाही. मग इनपुट काहीही असो, इनपुटचं काही ट्रान्झिएंट रिस्पॉन्सला घेणं देणं नाही. ट्रान्झिएंट रिस्पॉन्स येतो कधी, जर सर्किटमध्ये इंडक्टन्स असेल, इंडक्टिव्ह एलिमेंट असेल किंवा कॅपॅसिटिव्ह असेल, त्याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे इंडक्टिव्ह एलिमेंट आहे काय कॅपॅसिटिव्ह एलिमेंट आहे, त्याच्यावर ट्रान्झिएंट रिस्पॉन्स ठरतो. कळालं मित्रांनो, इनपुटवर काही ठरत नाही. स्टेडी स्टेट रिस्पॉन्स दोन्हीवर ठरतो, एक इनपुट पण आणि सर्किट एलिमेंट पण. याच्यावरही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 4 ऑप्शन देतील, वेगवेगळे ऑप्शन, आणि विचारतील. याच्यावरही एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोणता ट्रान्झिएंट सिव्हिअर आहे. 2 ट्रान्झिएंट आहे, DC. जर सप्लाय आपला DC असेल तर DC ट्रान्झिएंट, जर AC असेल तर AC.
म्हणजे इंडक्टिव्ह सर्किट आहे त्याला तुम्ही DC दिला तर DC ट्रान्झिएंट होईल तयार, AC दिला तर AC ट्रान्झिएंट. तर यातला सिव्हिअर कोणता आहे? DC ट्रान्झिएंट. तर बघा पुढं बघू मित्रांनो आपण. तर मित्रांनो आता इथं बघा मी इथे एक इंडक्टर दाखवला आहे. समजा हा प्युअर इंडक्टर आहे. समजा प्युअर इंडक्टर कधी असतो का मित्रांनो? प्युअर इंडक्टर नसतो. हे मी अगोदर एक्सप्लेन केलं आहे. मार्केटमध्ये गेले आणि तुम्ही इंडक्टिव्ह सर्किट घेतले, एखादा इंडक्टर घेतला, कॉईल घेतली, तर ती कधीच प्युअर इंडक्टर नसते मित्रांनो. प्युअर नसते, त्याला थोडाफार रेजिस्टन्स असतो. म्हणजे कधी तुम्ही इंडक्टर जरी घेतला कुठूनही तर ते RL सर्किट असतं, कधीच प्युअर इंडक्टर नसतं. पण कन्सेप्ट जर तुम्हाला प्युअर इंडक्टरची समजली तर तुम्हाला पुढचं RL सर्किट असो किंवा RLC असो एकदम सिंपल जाईल. जर प्युअर इंडक्टरला समजा व्होल्टेज दिला आपण आणि समजा T=0 हा स्विच क्लोज केला, हा ओपन आहे T=0 हा क्लोज केला. अगोदरची कंडिशन T=0च्या म्हणजे अगोदरची कंडिशन T=0 मायनस तो क्लोज केल्याची जी कंडिशन आहे T=0 आणि क्लोज केल्यानंतर लगेच थोड्या वेळात T=0 प्लस आणि त्याच्यानंतर अगदी बऱ्याच टाईम नंतर T=इन्फानाईट म्हणजे बऱ्याच वेळानंतरचा जो टाईम आहे त्याला आपण T=इन्फानाईट असे 4 समजा पाडले. तर आपण काय सांगितलं होतं, इंडक्टरला जो असतो DC-साठी इंडक्टर काय असतो? शॉर्ट सर्किट होतो. आता ते कसा शॉर्ट सर्किट होतो मित्रांनो? इंडक्टरला काय असतो? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL असतो. त्याची व्हॅल्यू काय आहे? 2πfL. जर फ्रिक्वेन्सी DCची 0 असते तर XL काय येईल? 0 येईल. म्हणजे XL किती? 0 ओम. म्हणजे इथून करंट किती जाईल मग? V/XL. म्हणजे V समजा 20 आहे, 20/0. मग करंट किती फ्लो होईल? इन्फानाईट. मित्रांनो करंट किती फ्लो होईल? जर DC करंट दिला, DC व्होल्टेज आपण इथं दिलं इंडक्टरच्या अक्रॉस आणि तो इंडक्टर जर प्युअरली इंडक्टर आहे तर तो करंट कसा फ्लो होईल मित्रांनो? थोड्या वेळासाठी तो मॅग्नेटिक एनर्जी त्याची स्टोअर करण्यासाठी थोडा वेळ घेईल. थोड्या वेळात तो मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर करेल, त्यावेळेस त्यातून करंट काय फ्लो होणार नाही. त्याच्यानंतर तो लगेच सिव्हिअर करंट फ्लो होईल आणि तो करंट असा वाढत तो इन्फानाईट म्हणजे तो वाढतच राहील मित्रांनो, थांबणारच नाही, तो वाढतच राहील. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की ट्रान्झिएंट पिरियड संपणारच नाही याचा. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट असेल तर त्याचा ट्रान्झिएंट पिरियड संपतच नाही. करंट असा वाढत खूपच वाढत जाईल तो. त्याचा इथला जो ट्रान्झिएंट पिरियड आहे तो संपणार नाही. पण आपल्याकडे कधी प्युअर इंडक्टर असतो का मित्रांनो? हे कन्सेप्टसाठी मी सांगितलं. आपल्याकडे जो सर्किट असतं त्या इंडक्टरला काय असतो? रेजिस्टन्स असतो मित्रांनो. जी कॉईल वापरतो आपण इंडक्टन्स बनवायसाठी त्याला काही ना काही रेजिस्टन्स असतो. तर त्यामुळे तुम्हाला हे कुठंच लागणार नाही. हे मी फक्त तुम्हाला नॉलेजसाठी सांगितलं की प्युअर इंडक्टरच्या बाबतीत काय होतं. करंट प्युअर इंडक्टरमधून इन्फानाईट फ्लो होतो, तो थांबणारच नाही करंट वाढायचा. आपल्याला जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे हे RL सर्किट आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला प्युअरली इंडक्टर कुठेही भेटणार नाही. तर RL सर्किट जर असेल मित्रांनो तर काय होईल बघा. आता हे आयडियल सांगितलं मी. आयडियलमध्ये टाऊ डिफाईन करता येत नाही. टाऊ म्हणजे ट्रान्झिएंट पिरियड जेवढ्या काळात होतो तो पिरियड मित्रांनो. त्यानंतर आपण काय सांगितलं आता की RL सर्किटमध्ये बघितलं आपण. RL सर्किटसाठी आपण ह्या व्हॅल्यू काढायच्या ठरवलं. तर स्विच ओपन आहे, तो क्लोज कधी होईल? T=0. ओपन असताना यातून करंट किती फ्लो होईल मित्रांनो? I. हा स्विच जेव्हा ओपन आहे, इकडे 20 व्होल्ट आहे, काहीच करंट फ्लो होणार नाही, 0 अँपिअर बरोबर. स्विच ओपन असताना. आता स्विच क्लोज झाल्यावर आपल्याला काय वाटेल की इथं 20 व्होल्ट आहे, इथं 2 ओम आहे, इंडक्टर शॉर्ट सर्किट झाला, लगेच 10 अँपिअर फ्लो झाला. 20/2 याला काय? याचाच रेजिस्टन्स इथं दाखवला आहे. 20/2 झाला, किती झाला? 10 अँपिअर. डायरेक्ट 10 अँपिअर 0ला फ्लो होईल. असं होत नाही मित्रांनो. डायरेक्ट करंट यातून फ्लो होत नाही. इंडक्टर लगेच शॉर्ट सर्किट होत नाही. इंडक्टर T=इन्फिनिटीला तो शॉर्ट सर्किट होतो. म्हणजे तो लगेच स्विच क्लोज केला आणि लगेच तो शॉर्ट सर्किट होत नाही, कारण तो मॅग्नेटिक एनर्जी स्वतःची स्टोअर करायचा आधी प्रयत्न करतो आणि चेंज इन करंटला तो अपोज करतो. मी काय म्हटलं होतं आधी, तुम्हाला आधीच्या पेजवर जाऊन बघा तुम्ही. इंडक्टर चेंज इन करंट जर असेल तर वेगळा बिहेव करतो आणि कॉन्स्टंट करंट असेल तर वेगळा करतो. आता इथं चेंज इन करंट कसा येईल मित्रांनो? बघा तुम्ही आता व्होल्टेजची जर इथं डायग्राम काढली 20 व्होल्टची, तर 20 व्होल्ट कसा आहे बघा मित्रांनो. इथं 20 व्होल्ट म्हणजे इथं 0 होता. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जसा स्विच क्लोज कराल तसा लगेच 20 व्होल्ट येणार नाही, असं 20 व्होल्ट येईल. म्हणजे इथं 0 व्होल्ट होतं ते 20 वर गेलं डायरेक्ट. म्हणजे इथं काय झाला? व्होल्टेज जसं वाढेल तसा करंट काय होईल? 0 पासून
करंट 0 पासून वाढायला बघेल किती ॲम्पियर, 20/2 म्हणजे 10 ॲम्पियरकडे जायला बघेल. तर 20 पासून 10 ॲम्पियरकडे फास्ट जायला बघेल तो करंट, पण इंडक्टर काय करेल, त्याला जाऊ देणार नाही. इंडक्टर काय करेल, अगोदरचा करंट किती होता तो लक्षात ठेवतो. इंडक्टर अगोदरचा करंट लक्षात ठेवतो, किती ॲम्पियर होता, 0 ॲम्पियर. मग तो आता किती करंट जायला पाहिजे, 10 ॲम्पियर. इंडक्टर 10 ॲम्पियर जाऊच देत नाही लवकर, तो 0 ॲम्पियरलाच तो काय करतो, 10 ॲम्पियरला जाऊ देत नाही, तो वेळ घेतो. मग तो वेळ किती घेतो बघा मित्रांनो, इथं 0 ॲम्पियर आहे समजा, तर तो 1 ॲम्पियर, 2 ॲम्पियर, 3 ॲम्पियर, 4 असा 7, 8, 9, 10. तर 10 नंतर मग परत 10च ॲम्पियर जाईल. हा 10 ॲम्पियर, इकडे 10 ॲम्पियर कॉन्स्टंट जाईल. मग एवढा जो पिरियड आहे, इंडक्टर काय करतो, चेंज इन करंटला अपोज करतो. 0 पासून 10 पर्यंत तो वाढू देत नाही, लगेच वाढू देत नाही, काहीतरी टाईम घेतो. बरोबर आहे. ह्या एवढा टाईम घेतला समजा, हा टाईम झाला ट्रान्झिएंट पिरियड. हा कोणता पिरियड झाला, तो वाढू देत नाही करंटला, तो झाला ट्रान्झिएंट पिरियड. बघा मित्रांनो, समजतंय का, हा पिरियड ट्रान्झिएंट आणि इकडचा आहे हा स्टेडी स्टेट. म्हणजे इथं तो स्टेडी झाला, 10 ॲम्पियरला आता अलाउ केला त्यानं, पूर्ण 10 ॲम्पियर व्यवस्थित चालला आहे. अगोदर किती 0वरून ॲक्च्युअली कसं जायला पाहिजे, व्होल्टेज वाढवलं की लगेच 0वरून 10 ॲम्पियर आणि इथून असा जायला पाहिजे आयडियली. पण असा जातो का, नाही जात, तो थोडा वेळ घेतो, हळूहळू जातो. मग मला सांगा मित्रांनो, t=0ला इंडक्टर आता शॉर्ट सर्किट आहे की ओपन आहे. इथं बघा t=0ला करंट किती चालला आहे, I=0 ॲम्पियर. म्हणजे t=0ला तो ओपन सर्किट असतो इंडक्टर. ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात मित्रांनो. इथं बघा t=0 मायनसला जर ओपन सर्किट असेल तर t=0ला पण तो ओपन सर्किट, t=0 प्लसला पण ओपन सर्किट. तर बघा मित्रांनो, असा क्वेश्चन येतो की इंडक्टर जेव्हा आपण DC व्होल्टेज अप्लाय करतो तेव्हा t=0ला तो ओपन सर्किट असतो की क्लोज सर्किट असतो. तर उत्तर काय येईल, ओपन सर्किट. आणि तो नंतर स्टेडी स्टेट कंडिशनला काय असतो, शॉर्ट सर्किट. एवढं लक्षात ठेवा. t=0ला इंडक्टर 0 म्हणा किंवा 0 मायनस किंवा 0 प्लस, यावेळेस काय असतो, तो ओपन सर्किट. आणि t=इन्फिनिटी म्हणजे इन्फानाईट टाईमला तो शॉर्ट सर्किट. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आता ही 0 मायनस कंडिशन वेगळी असू शकते प्रत्येक वेळेस. 0 मायनस कंडिशन मित्रांनो वेगळी असू शकते. या सर्किटसाठी मी इथं सांगितले, तिन्ही वेळेस तो ओपन सर्किट आहे, म्हणजे हा ओपनच आहे, यातून काही करंट फ्लो होणार नाही. तर बघा मित्रांनो, आता दुसरी कंडिशन घेऊ आपण. आता इथं t=0 मायनसला 0 ॲम्पियर म्हटलं, पण समजा चेंज इन करंट आता इथं झाला, 0वरून समजा 10 ॲम्पियर फ्लो व्हायला पाहिजे होता. आता इन्फानाईटला इथं 10 ॲम्पियर, इथं 0 ॲम्पियर लिहू आपण, इथं 0 ॲम्पियर लिहू. म्हणजे t=0 मायनस 0 आणि 0 प्लसला करंट काहीच फ्लो होणार नाही. करंट इथं 0 प्लस म्हणजे इथंच येईल. हा इन्स्टंट म्हणजे 0 प्लस, हा 0 आणि इथं 0 मायनस, हे सगळे लागून आहेत. आणि इन्फानाईट म्हणजे इथून पुढचा जो टाईम आहे हा इन्फानाईट टाईम आहे. तर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघू की हा जो t=0 मायनस करंट 0 होता. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. अगोदर काहीतरी इंडक्टरमधून करंट फ्लो होत आहे. आता या डायग्राममध्ये बघा 2 स्विच आहेत. हा स्विच काय म्हटलं आहे की t=0ला ओपन होईल. म्हणजे अगोदर काय आहे, t=0 मायनसला हा काय आहे, शॉर्ट सर्किट आहे. मग इथं व्होल्टेज आहे, इकडं पण व्होल्टेज आहे. इथला स्विच ओपन असल्यामुळं हा कधी क्लोज होईल, t=0ला हा क्लोज होईल. आता बघा मित्रांनो, t=0 मायनस म्हणजे 0च्या अगोदरची कंडिशन काय आहे, हा स्विच क्लोज, हा स्विच ओपन. तर इकडून करंट किती फ्लो होईल, हा एक्सेल घ्या किंवा इथं अजून आर पण घ्या, R=2 ओम. एक्सेलचा काय रोल येत नाही, एक्सेल आपल्याला लागतच नाही. R=2 ओम. तर बघा मित्रांनो, इकडं 20 व्होल्ट आहे. 0 मायनस कंडिशनला काय होईल, करंट इकडून फ्लो होईल. मग इंडक्टरमधून जाणारा करंट I बघा इकडं, I किती येईल, 20/2, 10 ॲम्पियर. म्हणजे t=0 मायनसला 10 ॲम्पियर करंट होता. यालाच आपण काय म्हणतो, इनिशियल करंट. हा झाला इनिशियल करंट. कन्सेप्ट समजते का बघा मित्रांनो. जर इंडक्टरमध्ये इनिशियल करंट असेल आणि तुम्ही 10 ॲम्पियर फ्लो होत आहे आणि मग तुम्ही इकडून हा स्विच ओपन केला आणि हा क्लोज केला. इंडक्टर आधीचा मी काय म्हटलं होतं, अगोदरचा करंट लक्षात ठेवतो. इंडक्टर काय करतो, अगोदर जेवढा करंट होता तो लक्षात ठेवतो आणि तेवढाच करंट थोड्या वेळासाठी पास होऊ देतो. जास्त करंट त्याला दिला किंवा कमी दिला तर तो अपोज करतो. तर अगोदरचा करंट किती आहे, 10 ॲम्पियर. मग आतासुद्धा तो काय म्हणेल, 10च ॲम्पियर सोडेल मी. नंतर पण म्हणेल 10 ॲम्पियरच सोडेल. म्हणजे हा जो टाईम आहे, इथं 10 करा मित्रांनो, 10 ॲम्पियर येईल. हा जो t=0 मायनसला समजा 10 होता, तो असा होता 10. t=0ला पण 10, t=0 प्लसला पण 10. तर मित्रांनो, तो करंट काय करेल, जर त्याला कॉन्स्टंट करंट दिला तुम्ही तर तो अजिबात अपोज करणार नाही, तो काहीच करणार नाही. तो बरोबर 10 ॲम्पियर जाऊ देईल त्यातून. पण तुम्ही इथं 10च्या ऐवजी 11, इकडं व्होल्टेज 22 दिलं, 11 केला तर तो लगेच 11 होणार नाही, थोडा वेळ घेईल. तर मित्रांनो, यामध्ये बघा अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे तो डाय आउट कधी होतो.
एक साधारण जर प्युअरली इंडक्टर असेल तर मी काय म्हणलं, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स असा वाढत वाढत जातो, तो कधी संपत नाही. म्हणजे त्याचा टाऊ किंवा त्याचा टाईम पिरियड जो आहे ट्रान्झिएंटचा तो डिफाईन करू शकत नाही आपण, तो वाढतच राहतो करंट. पण जर तुम्ही प्रॅक्टिकली आर एल सर्किट असेल तर त्याचा, किंवा आर सी सर्किट असू द्या मित्रांनो, त्याचा ट्रान्झिएंट रिस्पॉन्स कधी डाय आउट होतो, प्रॅक्टिकली 5 टाइम्स टाऊ. आता हा टाऊ म्हणजे काय बघा मित्रांनो, टाऊ हा टाईम कॉन्स्टंट आहे. टाऊ म्हणजे टाईम कॉन्स्टंट, तो टाऊनं दाखवतात. आणि हा टाईम कॉन्स्टंट कशावर डिपेंड आहे, आता इथं 2 उदाहरणं दिलीत मी. एकाचा बघा मित्रांनो, एकात काय होत आहे, 10 एम्पियर घ्यायला त्याने एवढा टाईम घेतला आहे. समजा यानं घेतला आहे 5 सेकंद आणि इथं घेतला आहे 10 सेकंद. समजा त्यानं काय केलं, इंडक्टरनं 10 एम्पियर करंट फ्लो करायला 5 सेकंद घेतले, किंवा मिली सेकंद म्हणा, 5 मिली सेकंद, 10 मिली सेकंद, 5 मिली सेकंद घेतले आणि एका ठिकाणी 10 मिली सेकंद घेतले. हे बदललं का बरं मित्रांनो? समजा इंडक्टरची व्हॅल्यू तेवढीच आहे, पण त्याचा रेजिस्टन्स वेगळा. म्हणजे काय आहे मित्रांनो, इथं इंडक्टर आणि रेजिस्टन्स या दोघांच्या व्हॅल्यूवर ही व्हॅल्यू डिपेंड आहे. मग टाऊ किती आहे इंडक्टर आर एल सर्किटसाठी, टाऊ किती असतो मित्रांनो, L/R. बघा मित्रांनो, हा टाऊ जास्त कधी असेल, जर L मोठा असेल आणि L/Rचा रेशो जर जास्त असेल. समजा L 10 हेनरी आहे आणि रेजिस्टन्स आहे समजा त्याचा 2 ओहम, तर किती येईल, 5 सेकंद. पण समजा L 20 हेनरी आहे आणि रेजिस्टन्स 2 ओहम आहे, तर किती येईल, 10 सेकंद. तर बघा मित्रांनो, तेच सांगायचं होतं मला. मिली ओहममध्ये इथं घेतलं समजा आपण, तर तुम्हाला इथं मिली सेकंदमध्ये येईल. हेच उदाहरण घेतलं तर काय येईल मित्रांनो, L/Rचा रेशो जेवढा जास्त असेल तेवढा टाऊ जास्त असेल. त्यामुळे हा टाईम कॉन्स्टंट म्हणजे काय ते समजलं का मित्रांनो? बघा, हा जो ट्रान्झिएंट रिस्पॉन्सचा टाईम आहे तो याच्यावर डिपेंड आहे, टाऊवर डिपेंड आहे. तर हा डायआउट कधी होतो, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स 5 टाऊ. ह्याची व्हॅल्यू किती असते, 5 टाऊ. हे 5 टाइम्स टाऊ. तर टाऊची व्हॅल्यू इथे येईल, एवढी येईल मित्रांनो. इथं मी दाखवताना चुकलं आहे. हे टाऊ जर 5 सेकंद असेल तर इथं 25 सेकंद म्हणा, आणि हे 5-10 50 सेकंद, म्हणजे 5 टाऊ एवढ्या टाईमनंतर तो डायआउट होतो. तर क्वेश्चन काय विचारतात की ट्रान्झिएंट रिस्पॉन्स किती वेळानं प्रॅक्टिकली डायआउट होतो, 5 टाऊ. मग तो रेजिस्टर असो किंवा कॅपॅसिटर असो. आणि बघा, आता व्होल्टेज जर दाखवायचं झालं, इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं मित्रांनो, T= इन्फानाईटला शॉर्ट सर्किट असल्यामुळे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज 0 असतं इन्फानाईटला. आणि अगोदर व्होल्टेज काय असतं, जेवढं व्होल्टेज तुम्ही दिलं आहे तेवढं 20 व्होल्ट त्याच्या अक्रॉस असणार, कारण तो ओपन सर्किट. याच्या उलटं आहे ते तुम्ही समजून घ्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही थिअरी बघितली, थिअरीवर बरेच क्वेश्चन बघितले. तर एक्झामला काही वेळेस व्हॅल्यू देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला I काढायला लावतात. तर मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं आता आर एल सर्किटसाठी, तर त्याच्यावरून I व्हॅल्यू काढायची असेल. समजा इंडक्टर आहे म्हणून I, जर कॅपॅसिटर असेल तर V. आता बघा इथे मित्रांनो, इंडक्टर आर एल सर्किट जर असेल तर I किती असतो. आता यामध्ये 3 रिस्पॉन्स आहेत. एक आहे तो युनिट स्टेप रिस्पॉन्स, एक आहे युनिट इम्पल्स रिस्पॉन्स. हे 2 रिस्पॉन्स समजले ना, तर युनिट स्टेप समजला तर युनिट, समजा तुम्ही जर V व्होल्ट अप्लाय केल्यावर V व्होल्ट इनपुट असेल तेव्हाचा रिस्पॉन्स. म्हणजे इथं आता किती आहे, V व्होल्ट. समजा इथे 1 युनिट स्टेप असेल तर किती असेल मित्रांनो, 1 व्होल्ट असेल. इथं 1 व्होल्ट असेल तर त्यालाच आपण युनिट स्टेप म्हणतो. आणि V व्होल्ट असेल तर V व्होल्ट. आणि इम्पल्स म्हणजे काय, इम्पल्स तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे अगोदर. इम्पल्स रिस्पॉन्स म्हणजे इथं जर इम्पल्स इनपुट दिलं तर काय असेल. हे 3 रिस्पॉन्स आहेत ना, हे तुम्ही पाठच करा मित्रांनो. मग ते आर एल सर्किट असो किंवा आर सी सर्किट असो, तुम्ही युनिट स्टेप रिस्पॉन्स आणि युनिट इम्पल्स रिस्पॉन्स V व्होल्ट दिल्यावर किती रिस्पॉन्स येतो हे पाठ करा. तुम्हाला याच्यावर एखादा क्वेश्चन विचारला जातो बऱ्यापैकी. बघा मित्रांनो, आता जर युनिट स्टेप रिस्पॉन्स बघायचा असेल तर इथं बघा युनिट स्टेप रिस्पॉन्स लिहिला आहे मी. हे जे सर्किट आहे हे सॉल्व केलं तुम्ही तर तुम्हाला I काय भेटेल यातून. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की I काय असतो, किंवा यालाच आपण काय म्हणतो, टोटल रिस्पॉन्स. I म्हणजे टोटल रिस्पॉन्स = काय असतो, इम्पल्स रिस्पॉन्स, इम्पल्स प्लस स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. आता हे दोघांचं मिळून हे इक्वेशन इथं येईल. हे 1/L T × e−t/τ. हा जर तुम्ही डायग्रॅम काढली, या दोघांची मिळून डायग्रॅम जर I ही जर तुम्ही ड्रॉ केली, किंवा याचा जर तुम्ही ग्राफ काढला तर कसा येईल मित्रांनो, I बघा सुरुवातीला 0 आहे आणि मग तो वाढत जाईल. e−t T × e−t कसा येईल, असा येईल मित्रांनो.
तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता युनिट स्टेप रिस्पॉन्स म्हटलं मी, त्याची डायग्राम जर काढली तुम्ही तर अशी येईल. इथं टी असल्यामुळं टीनुसार टी आणि e⁻ मल्टिप्लिकेशन आहे. आता बघा अजून कोणता रिस्पॉन्स आहे इथं, इम्पल्स रिस्पॉन्स. आता इथं बघा हा कोणता आहे, इम्पल्स. हा युनिट स्टेप झाला. आता हा इम्पल्समध्ये 1/L e⁻t/τ आहे. त्याच्यानंतर कोणता आहे, हा कोणता आहे, व्ही. जर व्ही एवढा सोर्स दिला, व्ही दिला तर इथं 1च्या जागी काय येईल, व्ही येईल. एवढाच डिफरन्स आहे मित्रांनो. हे 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. एवढे 3 फॉर्म्युले, 3 पैकी जर तुम्ही 2च केले, युनिट स्टेप रिस्पॉन्स आणि इम्पल्स, तरी तुम्हाला हा काढता येईल. युनिट स्टेपवरून हा काढायचा, तर 1च्या जागी व्ही रिप्लेस करायचा फक्त. हे 2 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हे तुम्हाला पाठच पाहिजे. तर हे कोणतं झालं, RL सर्किट झालं मित्रांनो. आता तुम्हाला हा इथे इंडक्टर संपला. आता RLC येईल. आता RL आणि C. तर RLC सॉल्व करायचं असेल तर मित्रांनो इथं काय करावं लागते तुम्हाला, ह्या फॉर्म्युल्यानं ते सॉल्व होत नाही. इथं तुम्हाला काय करायला लागेल, लॅपलास ट्रान्सफॉर्म वापरायला लागेल. तर तुम्हाला बेसिक जे लॅपलास जे फॉर्म्युले आहेत, म्हणजे एक 1चा लॅपलास काय असतो, 1/S असतो. एखादा कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंटचा लॅपलास समजा 10 आहे, तर त्याचा लॅपलास 10/S असतो. किंवा डेरिव्हेटिव्हचा लॅपलास काय असतो, S इंटू, समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ I आहे, S इंटू I. समजा इंटिग्रेशन ऑफ I आहे, तर त्याचा लॅपलास काय असतो, 1/S I. हे एवढं. e⁻t चा लॅपलास काय असतो मित्रांनो, 1/S प्लस e⁻3t आहे. समजा e⁻3t, तर S-3 इथं जेवढा कॉन्स्टंट आहे तेवढा 1/S-3 असतो. तर असे हे जे बेसिक लॅपलास आहेत, असे तुम्हाला एखाद्या PDF भेटून जाईल ऑनलाईन. तर तुम्ही लॅपलास हे पाहून घ्या मित्रांनो, कोणते कोणते बेसिक जेवढे 10-12 आहेत. मी आता तुम्हाला हे किती 4-5 सांगितले. असे अजून तुम्ही बेसिक साईन ATचा काय असतो, कॉस ATचा काय असतो, एखादा ॲड करा अजून, आणि हे तुम्ही लक्षात ठेवून द्या. तर इथं जर बघायचं झालं मित्रांनो, तर RLC सर्किटमध्ये लॅपलास कसा वापरायचा बघा. तर RLC सर्किटमध्ये जर काढला आपण, तर इथं काय येईल, इथलं व्होल्टेज इज इक्वल टू इथलं प्लस इथलं. म्हणजे इथं VR आहे, इथं VL आहे आणि इथं VC आहे. तर इथं काय म्हणू शकतो आपण, V इज इक्वल टू VR प्लस VL प्लस VC. बरोबर. मग आता V कसा काढायचा, V किती आहे, इथं V आहे. बघा मित्रांनो, V किती आहे, V आहे. तर Vचा लॅपलास, V कसं आधी लॅपलास घ्यायच्या आधी फक्त एक इक्वेशन लिहू. V इथलं काय येईल, R इंटू I. बघा मित्रांनो, ओम्स लॉनुसार I इंटू R म्हणजे इथला व्होल्टेज ड्रॉप येईल. इथला व्होल्टेज ड्रॉप काय सांगतो, इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं, VL इज इक्वल टू L di/dt. इथं आपण काय घेत आहे, इन्स्टंटेनियस घेत आहे व्हॅल्यूज, त्यामुळे I लिहित आहे. इथं कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं मित्रांनो, 1/C इंटिग्रेशन ऑफ I. बरोबर. तर मित्रांनो हे झालं इक्वेशन. ह्या इक्वेशनवरून याचा जर लॅपलास घेतला तर कॉन्स्टंटचा लॅपलास काय असतो मित्रांनो, कॉन्स्टंट आहे, V हा कॉन्स्टंट आहे. 10चा जर 10/S असेल तर Vचा काय येईल, V/S. आता R हा कॉन्स्टंट आहे, R बाहेर काढला, याचा लॅपलास काय येईल, I चा लॅपलास I. L डेरिव्हेटिव्हचा लॅपलास काय सांगितलं मित्रांनो मी, S मल्टिप्लाय बाय I. आणि 1/C कॉन्स्टंट बाहेर काढला. I चा लॅपलास काय असतो, इंटिग्रेशन I चा लॅपलास काय आहे, 1/S I. तर इथं लिहा तुम्ही 1/S I. यालाच आपण जर शॉर्टमध्ये खाली लिहिलं अजून, तर काय येईल, V इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, बघा R I जर कॉमन काढला आपण, तर R प्लस SL प्लस 1/CS. हे इक्वेशन आलं मित्रांनो. काय आलं, V/S इज इक्वल टू I R प्लस SL प्लस 1/CS. आता तुम्ही ह्याच्यावरून काय काढू शकताय, तर याच्यावरून मित्रांनो बघा, याच्यावरून तुम्ही काय काढू शकताय, I इज इक्वल टू काय करायला लागेल, हे इकडे घ्यायचं. मग V/S डिवायडेड बाय R प्लस SL प्लस 1/CS. तर मित्रांनो बघा, आणि हे सॉल्व करायचं आणि याचाच लॅपलास, इन्व्हर्स लॅपलास घेतला तर तुम्हाला काय मिळेल, I. एक्झाम्पलमध्ये समजा V 10 व्होल्ट आहे, तर काय येईल, 10/S. समजा V 10 व्होल्ट आहे, इथं समजा R ची व्हॅल्यू काहीतरी आहे, 10 आहे. समजा R पण 10 आहे, इंडक्टन्स पण 10 आहे समजा, किंवा 2 आहे. बघा मित्रांनो, इंडक्टन्स पण 10 घ्या, 10 प्लस 10S प्लस कॅपॅसिटन्स पण समजा 1/2 आहे. समजा 1/2 म्हणजे काय येईल, 5/S.
यस. तर मित्रांनो हे जर तुम्ही सॉल्व करत गेले खाली तर इन्व्हर्स लॅपलास ज्यांना माहिती असेल त्यांनी हे सॉल्व करत खाली गेले तर तुम्हाला काय मिळेल, याच्यावरून एक आय ऑफ एसचं फंक्शन समजा मिळालं. आय ऑफ एस इज इक्वल टू काय मिळालं मित्रांनो, समजा 10/s+2 असं काहीतरी फंक्शन मिळालं, s+2 स्क्वेअर. तर याचा लॅपलास, याचं मी शॉर्टमध्ये लिहित आहे मित्रांनो, याचं हे एक्झॅक्ट येणार नाही, मी सिम्प्लिफिकेशनसाठी घेतलं समजा. तर आय ऑफ टी काय येईल, याचाच इन्व्हर्स इज इक्वल टू काय येईल, 10 इंटू काय येईल, याचा s+2चा स्क्वेअर आहे. आता 1/t स्क्वेअरचा लॅपलास 10 टीचा लॅपलास 1/s स्क्वेअर राहतो, 10 इंटू टी. मग काय होईल, 10/s स्क्वेअर उरेल, म्हणजे टी इंटू लॅपलास ऑफ 10/s स्क्वेअर किंवा 1/s स्क्वेअर. तर काय येईल, 10 इंटू टी इंटू 1/s स्क्वेअरचा लॅपलास काय येईल मित्रांनो, 1/s+2चा लॅपलास काय येईल, e⁻²t. आता हे मला लॅपलास इन्व्हर्स माहीत असल्यामुळं मी हे सॉल्व केलं. तर तुम्ही थोडंसं लॅपलास आणि लॅपलास इन्व्हर्स बघा मित्रांनो. जेवढे काही विद्यार्थी मित्र माझे AEची प्रिपरेशन करत आहेत त्यांना तर हे करावंच लागेल मित्रांनो. हा पॉईंट JEEसाठी एखाद्या वेळेस विचारतील किंवा नाही विचारतील लॅपलासशी रिलेटेड क्वेश्चन एखादा. कारण याच्यावरून तुम्ही काय काढू शकताय, जर R दिला, L दिला, C दिला आणि व्होल्टेज दिलं तर तुम्ही आय ऑफ टी काढू शकताय. मला हे सांगायचं होतं, तुम्ही आय ऑफ टीचा कंप्लीट रिस्पॉन्स काढू शकताय, ट्रान्झिएंट प्लस स्टेडी स्टेट, याला आपण कंप्लीट रिस्पॉन्स म्हणतो. तर आय ऑफ टी आपण काढू शकतो, मला हे एक्सप्लेन करायचं होतं. आता मी इथं तुम्हाला RL सर्किट प्युअर इंडक्टर सांगितला, RL सांगितलं, RLC पण सांगितलं. आता सेम त्याचप्रमाणे जसं इंडक्टरचं आहे मित्रांनो, इंडक्टरचं जसं आहे ज्या बाबतीत RL सर्किटसाठी, RLCसाठी, त्याचप्रमाणे कॅपॅसिटरचं देखील सेम आहे. कसं आहे बघू मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथं बघितलं होतं इंडक्टर. आता इंडक्टरच्या जागी फक्त कॅपॅसिटर टाका. इंडक्टर स्टोअर्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय येईल, कॅपॅसिटर स्टोअर द एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटिकच्या जागी इलेक्ट्रिक फील्ड, मग त्यामुळं तो चेंजिंग व्होल्टेजला अपोज करतो. जर कॅपॅसिटरमधून कॅपॅसिटरच्या अक्रॉस चेंजिंग व्होल्टेज असेल तर तो वेगळा बिहेव करेल. कॅपॅसिटरच्या अक्रॉस स्टेडी व्होल्टेज असेल तर तो वेगळा बिहेव करेल. DC सप्लायच्या बाबतीत आपण काय म्हणतो इथं, ट्रान्झिएंट स्टेट किंवा ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आणि स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. कॅपॅसिटरला पण सेम, इथं कंप्लीट रिस्पॉन्स कॅपॅसिटरसाठी सेम राहील, इथं पण सेम. पुढं बघा मित्रांनो. आता बघा मित्रांनो, इथं जर आपण बघितलं तर इथं इंडक्टरच्या जागी काय असेल, कॅपॅसिटर. इथं पण इंडक्टरच्या जागी कॅपॅसिटर. इथं हा आय ऑफ टीच्या जागी काय असेल, व्ही ऑफ टी. एवढंच आहे फक्त मित्रांनो. जिथं करंट आहे तिथं तुम्हाला काय येईल, व्होल्टेज येईल. इथं पण RL जागी जर कॅपॅसिटर घेतला तर सेम येईल. तर आता बघा मित्रांनो, आपण RL बघितलं होतं, तसं RC जर बघायला गेलो तर RCमध्ये आय ऑफ टीचे हे 3 इक्वेशन आले. युनिट स्टेप रिस्पॉन्स, त्याच्यानंतर युनिट इम्पल्स. हे 2 पार्ट करा मित्रांनो, हे 2 पार्ट करायला लागतील तुम्हाला. 1/r e⁻t/τ आणि 1/r del of t - 1/rc इंटू e⁻t/τ. आता इथं टाऊ काय होता इंडक्टरच्या बाबतीत, L/r. RL सर्किटमध्ये टाऊ इज इक्वल टू L/r होता आणि इकडं काय येईल, टाऊ इज इक्वल टू RC. याला टाईम कॉन्स्टंट म्हणतो मित्रांनो. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सिंपल क्वेश्चन. इंडक्टरचा टाऊ काढा. RL सर्किट देतील तुम्हाला, एखादं RL सर्किट देतील आणि त्याचा इथं समजा 10 ओहम आहे आणि इथं 20 हेनरी आहे. तर तुम्ही याचा टाऊ काढा म्हणतील, तर टाऊ काय येईल, L/r किती येईल, 2. तसं इथं पण काढायला सांगू शकतात. तर मित्रांनो आता आपण याचे प्रॉब्लेम बघू.